राज्यातील 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघांचं मतदान संपलं. 2 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. राज्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये चुरस. दुपारी 2 वाजेपर्यंत नाशिकसाठी 31.71 तर अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी 30% मतदान. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये रंगत. दुपारी 2 वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये 58 तर नागपूरमध्ये 60%, कोकणमध्ये 73% मतदान. मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहीन. मतदानानंतर सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया. तर लवकरच उमेदवाराबाबतचं पूर्ण सत्य सांगेन, सत्यजित तांबेंची माहिती. सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पाहिजे यासाठी आमचा आग्रह राहील. भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित. विखेंचं विधान, मामानं पक्षालाही मामा बनवलं. विखेंचा थोरातांवर निशाणा. उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क. वडील सुधीर तांबे, आई दुर्गा आणि पत्नी मैथिलीनं केलं मतदान. उमेदवार शुभांगी पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क. मात्र मतदान केंद्रावर मतदान क्रमांकच नसल्यामुळे काही काळ निर्माण झालं होतं गोंधळाचं वातावरण. अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉक्टर रणजित पाटील यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. तर रणजित पाटील विरुद्ध धीरज लिंगाडे अशी होणार लढत. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी दोंडाईचा येथे बजावला मतदानाचा हक्क. सुशिक्षित तरुण आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवाराला मतदान. जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया. कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क. जुनी पेन्शन योजनेसाठी जीवाचं रान करणार. मतदानानंतर म्हात्रे यांची प्रतिक्रिया. अमरावती पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांचं अकोला जिल्ह्यातल्या उगवा गावामध्ये सपत्नीक मतदान. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यानं झांबरे चर्चेत. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाच्या वेळी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथले निलेश दिनकरराव पुणकर या तरुणानं लग्नकार्ड बांधण्याअगोदर मतदानाला दिली प्राथमिकता. नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला मतदारांचा प्रतिसाद. नाशिकमधल्या स्वप्नील कराड या तरुणानं लग्नाआधी केलं मतदान. वाशिमच्या मासुपा मतदान केंद्र उमेदवारानं शर्ट काढून बनियनवर केलं मतदान. अहमदनगर जिल्ह्यातील सत्यजित तांबेंच्या शहरात शुभांगी पाटील यांच्यावर आक्षेप. संगमनेर मतदान केंद्रावर प्रचार करत असल्याचा आक्षेप घेत रोखलं. हात जोडून मतदान करण्याची करत होत्या विनंती. धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाकडून लेखी युक्तिवाद सादर. लेखी युक्तिवादानंतर थोड्याच दिवसात अंतिम निकाल येण्याची शक्यता. कन्याकुमारी इथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप. यात्रा 14 राज्यांमधून जम्मू काश्मीरमध्ये दाखल. राहुल गांधी यांनी 4000 किलोमीटरहून अधिक प्रवास पायी केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मानले काश्मीरमधल्या नागरिकांचे आभार. काश्मीरच्या लोकांनी आपल्याला ग्रेनेड नाही तर प्रेम दिलं. राहुल गांधींचे विधान. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जम्मू काश्मीरमधील बर्फवृष्टीचा लुटला आनंद. यावेळी एकमेकांवर बर्फ फेकतानाचे काही आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद. अदानी ग्रुपकडून हिंडनबर्गच्या अहवालाला 413 पानांचं उत्तर. हिंडनबर्गचे आरोप म्हणजे भारतावरील हल्ला. मॅडॉक्स ऑफ मॅनहॅटन हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण. हिंडनबर्गच्या अहवालानंतर सुरू असलेली अदानी समूहाच्या शेअर्सची पडझड सुरूच. अदानी ट्रान्समिशन, अदानी गॅसचे शेअर्स 18 ते 20% घसरले. या पडझडीत अदानी एंटरप्राइज आणि अदानी पोर्टचे शेअर्स मात्र काही काळ 4 ते 7% वधारले. शेअर बाजारामध्ये घसरण सुरूच. सेन्सेक्स 550 अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये 137 अंकांची घसरण. अदानी निफ्टी बँक निर्देशांकामध्ये 839 अंकांची घसरण. समूहाच्या 7 पैकी 6 कंपन्यांचे शेअर्स घसरले. अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 20% घसरले. अदानी समूहातील गुंतवणुकीबाबत एलआयसीचं स्पष्टीकरण. एलआयसीच्या एकूण मालमत्तेच्या 1% कमी अदानी समूहामध्ये गुंतवलं असल्याची माहिती. सगळ्या नियमांचं पालन करत गेली अनेक वर्ष एलआयसीनं गुंतवलेल्या 30,000 कोटींचं बाजार मूल्य आता 56,142 कोटी रुपये असल्याचा पत्रामध्ये उल्लेख.
राजपथावर साकारण्यात आलेल्या उत्तराखंडच्या चित्ररथाचा प्रथम क्रमांक. चित्ररथावर उत्तराखंडची लोकसंस्कृती आणि स्थानिक छोलिया नृत्याचा देखावा. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचा द्वितीय क्रमांक. महाराष्ट्रानं 3.5 शक्तीपीठं आणि नारी शक्तीचा सन्मान हा देखावा साकारला होता. सीएसएमटी साईनगर शिर्डी आणि सोलापूर सीएसएमटी दरम्यान 2 वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार. 10 फेब्रुवारीला मोदी हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे 1 ते 3 फेब्रुवारीला मराठवाडा दौऱ्यावर. यावेळेस काही मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे घेणार सभा. पुण्यातल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवाराचा निर्णय अजून नाही. या मतदारसंघाचं 5 वेळा प्रतिनिधित्व केलेले गिरीश बापट प्रक्रियेपासून दूर. त्यांच्या स्नुषा स्वरदा यांचं नाव समितीने सुचवलेल्या 5 जणांच्या यादीत नाही. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. काँग्रेसकडून पाठवण्यात आलेल्या 9 नावांपैकी धंगेकर यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता. 2 फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिका प्रशासक मांडणार अर्थसंकल्प. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य यावर भर दिला जाण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाकडून सादर होणार अर्थसंकल्प. मुंबईकरांच्या पदरी काय पडणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय विमानात बिघाड. मुंबई विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर लगेचच विमानाचं लँडिंग. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द. जळगावच्या गोदरीतील अखिल भारतीय बंजारा, लभाणा, नायकडा, गोरबंजारा या समाजाच्या कुंभमेळ्याला योगी आदित्यनाथ लावणार उपस्थिती. लोकसभेतून बडतर्फ झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैसल यांना मोठा दिलासा. दोषी ठरल्यानंतर जाहीर झालेली पोटनिवडणूक निवडणूक आयोगाकडून मागे. केरळ सत्र न्यायालयामध्ये दोषी ठरल्यानंतर निवडणूक झाली होती जाहीर. जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा कधीही युती न करण्याचा ठराव बिहार भाजप कार्यकारिणीमध्ये मंजूर. त्यांनी जनमताचा अपमान केल्याचं सुशील कुमार मोदी यांचं मत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना या निर्णयाची कल्पना असल्याची विनोद तावडे यांची माहिती. बिहार भाजपच्या ठरावाला नितीश कुमार यांचं जशास तसं उत्तर. मरेपर्यंत भाजपसोबत जाणार नाही, नितीश यांची भीष्म प्रतिज्ञा. 2020 साली सुद्धा मुख्यमंत्री बनायचं नव्हतं, पण भाजपनं काय केलं ते सगळ्यांनी पाहिलं, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. संसदेच्या कॅन्टीनच्या मेनूमध्ये लवकरच ज्वारीपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश. यामध्ये बाजरीची खिचडी, नाचणीचे लाडू, बाजरीचा चुरमा अशा अनेक पदार्थांचा समावेश. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून खासदारांसाठी ज्वारी बाजरीच्या मेनूची मागणी. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राची माहिती. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवशी बैठक घेणं म्हणजे कामकाजाचा सावळा गोंधळ. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंची प्रतिक्रिया. वरळी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंना धक्का. माजी नगरसेवक संतोष खरात यांचा शिंदे गटात प्रवेश. समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे यांच्या पाठोपाठ आता संतोष खरातही वरळी मतदारसंघामधून शिंदे गटामध्ये. वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमामध्ये महात्मा गांधी यांना सूतकताईमधून आदरांजली. तसंच महात्मा गांधी यांचा पुतळा ते सेवाग्राम आश्रमापर्यंत पदयात्रेचं आयोजन. नांदेड जिल्ह्यातल्या महिपाल पिंपरीमधल्या खून प्रकरणात शुभांगीचे आणखी हाडं सापडली. दिशाभूल करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केलं बोलतं. पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये 4 अल्पवयीन तरुणांची दहशत. पूर्ववैमनस्यातून 19 वर्षीय तरुणावर केल्या कोयत्यानं वार. परिसरातल्या वाहनांची तोडफोड. रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक रिक्षा आणि दुचाकींचंही केलं नुकसान. भंडाऱ्यातल्या जिल्हा काँग्रेस कार्यालयामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. यावेळेस काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित. नंदुरबारमध्ये कापसाच्या दरवाढीसाठी किती दिवस वाट पाहावी लागणार? शेतकऱ्यांचा सरकारला सवाल. तर राज्य सरकारनं केंद्राकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडावा. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांची मागणी. भंडाऱ्यामध्ये धान चुकाऱ्याअभावी शेतकरी पुन्हा एकदा सावकाराच्या दारात. 2 महिने झाले पण पैसे मिळाले नाहीत म्हणून 47,000 शेतकरी हतबल. अनेक ठिकाणी पैसे न भरल्यामुळे शेतीची वीजही कापली गेली आहे आणि हक्काच्या पैशांसाठी शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर हेलपाटे मारावे लागतात.
जालना शहरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे, पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाकडून खड्डे मोजा स्पर्धा, खड्ड्यांचं नामकरणही यावेळी करण्यात आलं. साताऱ्याच्या लोणंद रस्त्यावर कांद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. यामध्ये कांद्याचा खच रस्त्यावर पसरल्यानं काही काळ वाहतूक ठप्प, तर स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून रस्त्यावरचा कांदा आणि ट्रक बाजूला करण्याचं काम सुरू. नंदुरबारच्या हुतात्मा शिरीषकुमार गार्डनमध्ये भजी महोत्सवाचं आयोजन. गुलाबी थंडीत नंदुरबारकरांनी घेतला गरमागरम भज्यांचा आस्वाद. वेगवेगळ्या 30 प्रकारच्या भज्यांवर खवय्यांचा ताव. पोहरादेवी इथे 12 फेब्रुवारी रोजी सेवाध्वज कार्यक्रम. सेवालाल महाराजांचा 11 फूट उंचीचा पुतळा बसवला जाणार. 60% ब्रॉन्झ, 30% जस्त आणि 10% कथिल आणि लोखंडांचा 1.5 टनांचा हा अश्वारूढ पुतळा यवतमाळचे शिल्पकार रामू चव्हाण यांनी साकारलाय. मुंबई विमानतळावरील पाट्या मराठीमध्ये करा. सारे सूचना फलक इंग्रजीसोबतच मराठीतही तितक्याच ठळकपणे लावण्याची मागणी गुजराती विचार मंचतर्फे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर. जेटच्या 4 एअरक्राफ्टना मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस. जोपर्यंत कामगारांची ग्रॅच्युइटी दिली जात नाही तोपर्यंत एअरक्राफ्ट विकता येणार नाही. तर 22,000 कामगारांची ग्रॅच्युइटी थकवल्याचा किरण पावसकर यांचा आरोप. मुंबईतल्या सायन परिसरामध्ये इमारतीच्या 6व्या मजल्यावर आग. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग आटोक्यात. अकोल्यातल्या बाळापूर शहरामध्ये 2 चिमुकल्यांचा मन नदीच्या पुलावरून पडून मृत्यू. नदीच्या पुलाला कठडे नसल्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. तर नदी काठावर संरक्षक भिंतीची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, नातेवाईकांचा पवित्रा. मुंबईतल्या गोवंडीत भाजप आणि स्थानिक नागरिकांचं आमरण उपोषण. देवनारगाव रोडवर असलेल्या विविध रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. प्रशासनानं हे प्लांट त्वरित बंद करावेत. माजी नगरसेवक दिनेश पांचाळ यांची मागणी. भंडाऱ्यामध्ये फुटपाथ व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. जिल्हा परिषदेनं दुकान हटवल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान भरपाई मिळावी आणि स्थायी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गोंदियामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी वापरलेल्या दुचाकी पोलिसांकडून जप्त. या प्रकरणी फरार असलेल्या 3ऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर दोघांनी केला होता अत्याचार. पुण्यामधल्या FTIIमध्ये केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आलेली बीबीसीची डॉक्युमेंटरी दाखवण्यात आल्यानं नवा वाद. चौकशीनंतर कारवाईचा निर्णय. FTII प्रशासनाची माहिती. खासदार नवनीत राणा बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी न्यायालयाचा नवनीत राणा यांना आणखी एक धक्का. नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कोर्टामधून फरार घोषित. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील सीबीआयचा तपास पूर्ण. नव्या तपास अधिकाऱ्यांचा अहवाल दिल्ली मुख्यालयामध्ये सादर. अहवालावर सीबीआय 3 आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करणार. नागपूर मेट्रोच्या तिकीट दरामध्ये पुन्हा एकदा वाढ. काही टप्प्यांमध्ये 50% वाढ करण्याचा निर्णय. जास्तीत जास्त तिकीट दर 41 रुपयांचा. रेल्वे प्रवासासाठी मोबाईल तिकीट काढणाऱ्यांचं प्रमाण 265% वाढलं. तिकीट खिडक्यांवर तिकीट काढणाऱ्यांचं प्रमाण कमी. UTS ॲपला प्रवाशांची पसंती. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये 15 डब्यांच्या वाढीव लोकल गाड्यांना जागा नाही. तांत्रिकदृष्ट्या फेऱ्या वाढवणं कठीण. रेल्वे प्रशासनाची माहिती. ठाण्यातल्या कळवा मुंब्रा भागामध्ये जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून बॅनरबाजी. याच बॅनरबाजीला शिंदे समर्थकांकडून सुद्धा बॅनरबाजीनं उत्तर. हिंदू जनआक्रोश मोर्चा भाजपचीच रॅली होती. तो हिंदू जनआक्रोश मोर्चा नव्हता. लोकांचा गैरसमज आहे की तो मोदींच्या विरोधातला आक्रोश होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर भाजपचं उत्तर. हिंदुत्वाबाबत आम्हाला सांगू नये. त्यांना दृष्टीदोष झालाय. प्रत्येक वेळी त्यांना दोष दिसतो. गिरीश महाजन यांची टीका. मुंबईतल्या डबेवाल्यांची इंडियन डेंटल असोसिएशन आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थेकडून मौखिक आरोग्य तपासणी. शिवाई बसचा रंग बदलण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. फेब्रुवारीपासून बसेस धावतील. महामंडळाचा अंदाज. जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त कुष्ठरोगाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचं आयोजन. विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. बुलढाण्यातल्या चिखली सकेगाव मार्गावर अपघात. कार झाडावर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात 2घांचा मृत्यू. जालना समृद्धी महामार्गावर म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात. 9 म्हशींचा मृत्यू. चालकाला झोप लागल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. लातूर किल्लारीमधल्या खंडोबा यात्रेला सुरुवात. कोरोनानंतर पहिल्यांदाच यात्रा भरल्यामुळे लाखो भाविकांची यात्रेत उपस्थिती.
पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बोरी बुद्रुक इथल्या शेतात बिबट्याची रुबाबदार चाल कॅमेऱ्यात कैद, शिकारीसाठी शेतात बिबट्याचा वावर. पालघरच्या डहाणूमधल्या सावटामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया, अर्ध्या तासापासून एकही कर्मचारी दाखल नाही. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन महिलांचा मृत्यू, 5 जण जखमी. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी 2 महिलांची नावं. कार चालक झोपेत असल्यामुळे गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं खंबाटकी बोगद्याच्या कठड्याला कार धडकल्यानं अपघात. पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर जवळ भीषण अपघात, 4 चाकी लेन सोडून डिव्हायडर तोडून दुसऱ्या वाहनाला धडकली, अपघात सीसीटीव्हीत कैद. कोल्हापूरमध्ये फुटबॉल मैदानात राडा घातल्याप्रकरणी 70 जणांवर गुन्हे दाखल झालेल्या 70 जणांमध्ये 17 खेळाडूंचा समावेश. सोलापूरमध्ये कपड्यांच्या कारखान्याला भीषण आग, आगीमध्ये कारखाना जळून खाक, पण आगीचं कारण अस्पष्ट. अकोल्यातल्या बाळापूरमध्ये पुलावरून जात असताना 2 मुलांचा नदीत पडून मृत्यू. सातारा कोरेगाव मार्गावर दुचाकीचा ओव्हरटेक करताना अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू. रत्नागिरीच्या खेडमध्ये वणवा विझवणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांकडून मारहाणीत एक वनरक्षक गंभीर जखमी. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या काऊरवाडी इथे गव्यांच्या कळपाचा वावर, गव्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण. वंदे भारतच्या मार्गावर कुंपण घालण्याच्या कामाला सुरुवात, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट. उत्तराखंड राज्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी, गंगोत्री मंदिराचा परिसर बर्फवृष्टीने झाकून गेला. पाकिस्तानच्या पेशावरमधील मशिदीमध्ये बॉम्बस्फोट, 90 जण जखमी झाल्याची माहिती, अनेकांची प्रकृती चिंताजनक. स्फोटानंतर भिंत कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकून अनेक जण जखमी. ग्लोबल टेक कंपनी फिलिप्स जगभरातील 6000 कर्मचाऱ्यांची करणार कपात, स्लीप डिव्हाइस रिकॉलमुळे झालेल्या नुकसानीनंतर कंपनीचा निर्णय. 2025 पर्यंत आणखी कर्मचाऱ्यांची कपात करणार फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स यांची घोषणा. भारतीय क्रिकेटपटू मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय, 38 वर्षीय विजय सोशल मीडियावर पोस्ट करत देतो माहिती. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या भारत न्यूझीलंड सामन्यामध्ये एकही षटकार लागला नाही. 2020 सामन्यामध्ये 39.5 षटकं म्हणजे 239 चेंडू खेळले गेले, पण दोनही संघाकडून कुणालाही षटकार मारता आला नाही. क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवनं घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट. लखनौमधील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली 2024च्या निवडणूक प्रचाराला सुरुवात. न्यू हॅम्पशायर, साऊथ कॅरोलिना इथं ट्रम्प यांनी 200च्या छोट्याशा जमावाला संबोधित केलं. 2024 म्हणजे हा देश वाचवण्याची एक संधी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पाकिस्तानमध्ये मार्च महिन्यात 33 जागांवर होणार पोटनिवडणूक. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय म्हणजे तेहरीके इन्साफ पक्षानं सर्व जागा लढायचं ठरवलंय आणि या सगळ्या 33 जागांवर पीटीआयकडून इम्रान खान यांनाच उभं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रजनीकांत यांच्या नावाचा वापर करणाऱ्यांवर होणार कारवाई. रजनीकांत यांच्या व्यक्तिमत्वाचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा देण्याची नोटीस. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा. पुढचे 4 ते 5 दिवस सौम्य थंडीचा अंदाज. लंपी आजारामुळे हिंगोलीमध्ये आतापर्यंत 3000पेक्षा अधिक जनावरं बाधित. गुगलकडून कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपातीची घोषणा. मासिक वेतनामध्ये सुद्धा कपात होण्याची शक्यता. पठाण चित्रपट सुरू असताना एकानं नोटा उधळल्यामुळे थिएटरमधल्या प्रेक्षकांचं लक्ष घेतलं वेधून, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. अर्थसंकल्पापूर्वी परकीय गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा. जानेवारीमध्ये 17,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपल्या कन्झर्वेटिव्ह पक्षाचे अध्यक्ष नदीम जहावी यांना केलं बडतर्फ. सुनक यांनी बजावले चौकशीचे आदेश. पठाण चित्रपटाचे देशामध्ये 275 कोटी रुपयांचा टप्पा पार. आज म्हणजे 5व्या दिवशी 65 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज. 25 तारखेला चित्रपट झालाय रिलीज. रोज बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.